नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या कालच्या भाऊच्या धक्क्याची सुरुवातच जान्हवी किल्लेकरची शाळा घेण्यापासून होते। जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या कारकिर्दीला ओव्हर ॲक्टिंग म्हणत अपमान केला होता। तो मुद्दा घेऊन रितेशने जवळपास संपूर्ण एपिसोड तिला सुनावले। जान्हवी आतापर्यंतच्या बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात वाईट स्पर्धक असल्याचे रितेश म्हणतो। शिवाय ती जे काही वागते ते सर्व काही खोटे असल्याचेही तो म्हणतो। मागच्या एपिसोडमध्ये तिला आलेले चक्करही खोटीच असल्याचे रितेशचे म्हणणे आहे। जान्हवीने आर्याच्या चादरीला पाय पुसल्याचा मुद्दाही रितेशने तिला ऐकवतो। तो म्हणतो की जर तुम्ही तुमच्या घरात असे वागत नसाल तर माझ्याही घरात असं वागायचं नाही। रितेश जान्हवीला म्हणतो की तुमचा माज, तुमची दादागिरी, तुमचा ओरमटपणा हे आज इथे बंद होणार आहे। तुम्ही सर्वांना म्हणता ना की मी तुम्हाला बाहेर काढेन, जान्हवी आज मी तुम्हाला खरंच बाहेर काढतोय। सर्वांना वाटते की रितेशने तिला घराबाहेर काढले, मात्र त्यानंतर रितेश जाहीर करतो की जान्हवी आजपासून तुम्हाला माझ्या भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही। जान्हवीला शिक्षा मिळते की 1 आठवडा ती जेलमध्ये राहणार। 24 आणि 25 ऑगस्टच्या भाऊच्या धक्क्यामध्ये तिला जागा मिळणार नाही असे रितेश म्हणतो। यानंतर रितेश त्याचा मोर्चा निक्कीकडे वळवतो। निक्की पॅडी कांबळेंना जोकर म्हणाली होती, त्यावरून रितेश तिला सुनावतो। रितेश असाही टोमणा मारतो की निक्कीला कॅप्टन्सीची भीक म्हणून मिळाली आहे। निक्कीचे कोणी कान भरले की ती काहीही विचार न करता भांडायला जाते। निक्कीला तो चावीचे माकड म्हणतो। अरबाज 2 म्हणजे वैभव, सावली म्हणजे जान्हवी आणि कर्मचारी म्हणजे घनश्याम असे 4 निक्कीचे गुलाम असल्याचे रितेश म्हणतो। निक्की अंकिताला असे म्हणाली होती की तिच्याकडे काम नाहीये म्हणून तिथे आली आहे, त्यावरूनही रितेश भडकतो। रितेश निक्कीला म्हणतो की तिने स्वतःला टॉप 5 मध्ये गृहीत ठेवले ते फार चुकीचं आहे। निक्कीला रितेश हेही सांगतो की अरबाज स्वतः म्हणाला होता की निक्की कॅप्टन झाल्यापासून बदलली। जान्हवी आणि अरबाजमध्ये हे संभाषण झाल्याचे रितेश सांगतो। हे ऐकून निक्कीला धक्का बसतो। अरबाज सोबत झालेल्या भांडणात तिने टेबलला लाथ मारली, त्यावेळी जेवणाच्या ताटांनाही तिने लाथाडलं होतं। यावरून रितेश तिला सुनावतो। शिवाय आर्याने थोडी जास्त डाळ घेतल्यानंतर ती जे काही बोलली होती त्यावरून रितेश निक्कीला मराठी संस्कृतीची आठवण करून देतो। रितेश म्हणतो की जेवढं भांडायचंय तेवढं भांडा, पण कोणाचंही जेवण काढू नका। निक्कीचा काहीच खेळ दिसला नसल्याचंही तो म्हणाला। यानंतर अभिजित एक हरवलेला सदस्य असल्याचे रितेश म्हणतो। तो दोन्हीकडच्या सदस्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे असे रितेश म्हणतो। रितेश अंकितालाही सवाल करतो की प्रत्येक जण जर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय तर आर्याने तो का करू नये? ती महिला टक्कर देण्याची धमक आर्यामध्ये आहे असंही रितेश कौतुकाने म्हणतो। रितेश अंकिताला म्हणतोय की तिने स्वतःचा गेम सुधारणे गरजेचे आहे। टीम बी ने निक्कीला मिळून सोनावले, हे पहिल्यांदाच घडल्याचे तो म्हणाला। सत्याच्या पंचनामा टास्क मध्ये टीम बी डोकं लावून खेळली। रितेशने याबद्दल टीम बी चे कौतुक केले। डोपा वापरण्याच्या टास्क मध्ये टीम ए मागे पडल्याचे रितेश म्हणाला। वैभव पुन्हा एकदा रितेश अरबाज 2 म्हणतो। वैभवचा निक्की समोर आवाज फुटत नाही, त्याचा आवाज केवळ आर्यासमोर ऐकू येतो अशी टिप्पणी रितेश करतो। तुम्ही लोकांसमोर फार काही चांगले दिसत नसल्याचेही रितेश म्हणतो। अरबाजला रितेश म्हणतोय की तो निक्की बाजूला झाल्यास त्याचा काहीच गेम नाही। तो म्हणतो की निक्की तुम्हाला कसा वापरते माहितीये का? साध्या शब्दात तुम्ही निक्कीचे डोअरमेट आहात, पाय पुसणं आहात। त्यानंतर रितेश भाऊ सूरज बद्दल बोलला। जिथे जिथे अन्याय होणार तिथे सूरज भाऊ उभा राहणार असं सूरज म्हणाला, पण तो असं वागला नसल्याची तक्रार रितेश करतो। तर मित्रांनो, काल झालेल्या भाऊच्या धक्क्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।